नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। येथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल। तर चला कथेला सुरुवात करूया। माझं नाव राजू। आज कामाच्या व्यापाने शरीर खूप थकले होते, त्यामुळे लवकर झोपी गेलो होतो। पण अर्ध्या रात्री 2 वाजता मॅडमची मोठी मुलगी आली आणि मला हलवू लागली आणि म्हणाली, राजू उठ, राजू उठ। तसं मी एकदम डचकन उठलो आणि म्हणालो, संजना मॅडम काय झालं? एवढ्या रात्रीचं मला का उठवलं तुम्ही? काय झालं? मॅडमची मोठी मुलगी म्हणाली, राजू तू त्या दिवशी माझ्या मम्मीबरोबर बाहेर गेला होतास आणि हॉटेलमध्येही थांबला होतास। त्या दिवशी खूप मोठं वारं वादळ आलं होतं आणि विजांचा तर खूप गडगडाट होत होता। माझ्या आईला वारं वादळ आणि विजेच्या कडकडण्याची खूप भीती वाटते आणि ती एकटी पालती झोपू शकत नाही। मला खरं खरं सांग, तू त्या दिवशी माझ्या आईबरोबर तिच्या बेडवर झोपला होता की नाही? मॅडमच्या मुलीचे हे शब्द ऐकून मी एकदम भयभीत झालो आणि म्हणालो, संजना मॅडम तुमची मम्मी खूप जिद्दी आहे, त्यामुळे मी त्यांच्या रूममधील सोफ्यावर झोपलो होतो। संजना म्हणाली, बावळट तू अजूनही खोटं बोलत आहेस। माझी मम्मा वीज कडकल्यावर कोणाला तरी मिठी मारल्याशिवाय झोपू शकत नाही। माझी मम्मी नक्कीच तुझ्यासोबत झोपली असेल, तू खरं खरं सांग। मी म्हणालो, होय झोपलो होतो। संजना पुन्हा म्हणाली, त्या रात्री आणखी काय काय घडलं होतं? मी म्हणालो, काहीही घडलं नाही। संजना म्हणाली, त्या रात्री माझ्या मम्माने नक्कीच तुझ्यावर प्रेम केलं असेल, मला सगळं माहीत आहे। असं बोलून ती माझ्याकडे खूप विचित्र नजरेनं पाहू लागली। मग ती म्हणाली, आज तुला माझ्यावरही प्रेम करावं लागेल, नाहीतर मी डॅडींना सांगेन की तुम्ही त्या दिवशी रूममध्ये पावसाच्या सरी कशा उडवल्या। मित्रांनो, हे घडण्याआधी मी आपल्याला माझा पूर्ण परिचय देतो आणि सविस्तर सगळं सांगतो। मी एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरच्या घरी 7 वर्षापासून नोकरी करत आहे। सरांचे नाव मयंक आहे। ते दुसऱ्या शहरामध्ये ड्युटी करतात आणि तिथेच राहतात, कारण की ती जी हॉटेल आहे ती खूपच मोठी आहे, त्याच्यामुळे सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती। आणि त्या हॉटेलचे जे मालक आहे ते परदेशात राहत होते, त्यामुळे आमच्या साहेबांना हे पूर्ण मॅनेज करावे लागायचे। ते फक्त सुट्टीच्या दिवशी येतात आणि ड्युटीच्या दिवशी परत जातात। घरी त्यांची बायको आणि 3 मुली असतात। मॅडमचं नाव सुनंदा आहे आणि त्यांच्या मुलींची नावे संजना, प्रियंका आणि केतकी आहेत। त्या सगळ्या गोऱ्या आणि सुंदर आहेत। मी जेव्हा त्यांच्या घरी नवीन आलो होतो तेव्हा काही दिवसांनी एकदा बाजारात जाताना सुनंदा मॅडमने माझ्या घरच्याविषयी विचारायला सुरुवात केली। मी त्यांना सगळं सांगितलं की मी गावात राहतो आणि माझे आईवडील गावातच राहतात। मी एका भाड्याच्या खोलीत एकटाच राहतो, माझं अजून लग्न झालेलं नाही। सुनंदा मॅडम मध्येच काहीतरी विचित्र प्रश्न विचारायच्या आणि मी लाजून गप्प बसायचो। एक दिवस मॅडमला काही कामासाठी शहराबाहेर जायचे होते आणि 4 दिवसांनी परत यायचे होते। मॅडमने मला बोलवले आणि म्हणाल्या, राजू गाडी तयार कर आणि माझ्यासोबत चल, मला 4 दिवसासाठी बाहेर जायचं आहे। मी म्हणालो, ठीक आहे। मी बाहेर जाऊन गाडी साफ केली आणि त्यांची वाट पाहू लागलो। थोड्या वेळाने मॅडम आल्या, येऊन गाडीत बसल्या आणि निघायला सांगितलं। मी गाडी सुरू केली आणि निघालो। जेव्हा आम्ही शहराबाहेर आलो तेव्हा पुन्हा मॅडम मला विचारू लागल्या की मी अजून लग्न का केलं नाही। मी म्हणालो की अजून माझ्यासाठी स्थळ आलं नाही। मग त्या इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलू लागल्या। थोड्या वेळाने त्यांनी अचानक मला विचारले की तुला बायकोची गरज नाही वाटत? मी संकोचून म्हणालो, का नाही? त्या म्हणाल्या, तर तू काय करतोस? मी गप्प राहिलो। त्या म्हणाल्या, तू ऐकलं नाही मी काय म्हटले? मी म्हणालो की माझ्या घराच्या जवळ एक तरुण बाई राहते, तिच्याशी माझे संबंध आहेत। त्या म्हणाल्या की तिच्या घरात कोणी नाही? तर मी म्हणालो की तिचा नवरा आहे आणि तो खूप वयस्कर आहे। मॅडम म्हणाल्या, ती दिसायला कशी आहे? मी म्हणालो की ती काळी सावळी आहे, पण शरीराने मॅडम विचारूच नका, तिला जो एकदा भेटेल
तिला बार बार भेटण्याची इच्छा ठेवेल. माझं बोलणं ऐकून त्या गप्प झाल्या. 2 तासाने आम्ही त्या शहरात पोचलो. तेव्हा मॅडमांनी एका हॉटेलचा पत्ता सांगितला आणि तिथे जायला सांगितले. मॅडमने त्या हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. आम्ही थेट त्या हॉटेलमध्ये गेलो. रात्रीचे 11:30 वाजले होते. मी त्यांच्यासोबत रूममध्ये आणि बसून मोबाईल पाहत होतो. रात्री 11 वाजता मॅडमने जेवण मागवले. आम्ही दोघांनी जेवण केले. जेवण झाल्यावर मी खाली गाडीत झोपायला जाणार होतो तेव्हा मॅडम म्हणाल्या, राजू तू इथे सोफ्यावर झोप, मला एकटीला भीती वाटते. मी म्हणालो की मी तुमच्या रूममध्ये कसा झोपू शकतो? त्या म्हणाल्या, मी सांगत आहे ना. मी तिथेच थांबलो. मॅडमने मला सोफ्यावर झोपायला सांगितले आणि स्वतः बेडवर झोपायला गेल्या. मी सोफ्यावर झोपलो. रात्री जवळपास 12:30 वाजता वातावरण खराब झालं. जोरदार वादळ येऊ लागलं आणि विजेचा कडकडाट होऊ लागला. मॅडमांनी उठून मला जागं केलं आणि म्हणाल्या, राजू मला खूप भीती वाटत आहे. मी म्हणालो, मी तर इथेच आहे, तुम्ही आरामात झोपा. त्या म्हणाल्या, नाही तू माझ्यासोबत चल आणि बेडवर एका बाजूला झोप, मला वीज कडकण्याची खूप भीती वाटते. मी चुपचाप उठून त्यांच्यासोबत बेडवर गेलो. मी एक ब्लँकेट ओढलं आणि बेडच्या एका बाजूला झालो. मॅडम बेडच्या दुसऱ्या बाजूला झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या. थोड्या वेळाने खूप जोराने वीज कडकली. लगेच मॅडमांनी मला मागून पकडले. मी घाबरलो. मला स्वतःला कंट्रोल करणे कठीण झालं आणि मी मॅडमला माझ्या अगदी जवळ केलं आणि त्यांच्या पूर्ण शरीराला स्पर्श करू लागलो. मॅडम इतक्या आतुर होत्या त्या गोष्टीसाठी की त्यांनी मला लगेच स्पर्श करायला सुरुवात केली आणि आमच्या त्या गोष्टी भरपूर आनंदाने झाल्या. त्या माझ्या प्रेमाने खूप खुश होत्या. 4 दिवसांनी आम्ही परत आलो. मॅडमच्या मुलीचे नाव संजना होते आणि तिचे वय जवळपास 19 वर्ष होते. आता माझं लक्ष तिच्यावर होतं. ती तिच्या मम्मीपेक्षा सुंदर होती. मला तिच्यावरही प्रेम करण्याची संधी शोधायची होती. एक दिवस मॅडमला सराकडे जायचं होतं. त्या संजनाच्या धाकट्या बहिणी प्रियंका आणि केतकीला सोबत घेऊन सराकडे गेल्या. जाताना त्या मला म्हणाल्या, घराची काळजी घे आणि मी परत येईपर्यंत रात्री इथेच झोप. मी म्हणालो, ठीक आहे. रात्री जेवणानंतर मी बाहेर झोपायला जाणार होतो तेव्हा संजना म्हणाली, राजू इथेच झोप, मला एकटीला भीती वाटते. मला तर माझ्या मनासारखं वागण्याची संधी मिळत होती. मी कशाला नाही म्हणणार. मी म्हणालो, ठीक आहे. रात्री 2 वाजता संजनाने येऊन मला जागं केलं. मी उठलो तेव्हा ती म्हणाली, राजू तू त्या दिवशी माझ्या मम्मीबरोबर बाहेर गेला होतास आणि हॉटेलमध्येही थांबला होतास. त्या दिवशी खूप मोठं वारं वादळ आलं होतं आणि विजांचा तर खूप गडगडाट होत होता. माझ्या आईला वारं वादळ आणि विजेच्या कडकण्याची खूप भीती वाटते आणि ती एकटी पालती झोपू शकत नाही. मला खरं खरं सांग, तू त्या दिवशी माझ्या आईबरोबर तिच्या बेडवर झोपला होता की नाही? मॅडमच्या मुलीचे हे शब्द ऐकून मी एकदम भयभीत झालो आणि म्हणालो, संजना मॅडम तुमची मम्मी खूप जिद्दी आहे, त्यामुळे मी त्यांच्या रूममधील सोफ्यावर झोपलो होतो. संजना म्हणाली, बावळट तू अजूनही खोटं बोलत आहेस. माझी मम्मा वीज कडकल्यावर कोणाला तरी मिठी मारल्याशिवाय झोपू शकत नाही. माझी मम्मी नक्कीच तुझ्यासोबत झोपली असेल. तू खरं खरं सांग. मी म्हणालो, होय झोपलो होतो. संजना पुन्हा म्हणाली, त्या रात्री आणखी काय काय घडलं होतं? मी म्हणालो, काहीही घडलं नाही. संजना म्हणाली, त्या रात्री माझ्या मम्माने नक्कीच तुझ्यावर प्रेम केलं असेल, मला सगळं माहीत आहे. असं बोलून ती माझ्याकडे खूप विचित्र नजरेने पाहू लागली. मग ती म्हणाली, आज तुला माझ्यावरही प्रेम करावं लागेल, नाहीतर मी डॅडींना सांगेल की तुम्ही त्या दिवशी रूममध्ये पावसाच्या सरी कशा उडवल्या. मी घाबरलो आणि गप्प झालो. ती म्हणाली, तू ऐकलं नाही? आज तुला माझ्यावर प्रेम करावं लागेल. मी म्हणालो, तुझी मम्मी विवाहित आहे आणि त्यांना सवय आहे. तू अजून लहान आहेस आणि कुमारी आहेस. पण तिने माझे काहीच ऐकले नाही. तसेही मला हेच हवे होते. मी फक्त नाटक करत होतो. आम्ही संजना मॅडमच्या खोलीत गेलो आणि दार बंद केलं आणि त्यांच्या बिछाण्यावर पडलो.
आम्ही एकमेकांकडे बघितलं आणि हसलो. संजना मॅडमची ही पहिलीच वेळ होती, म्हणून मला त्या गोष्टी करायला खूप मजा आली आणि आम्ही मनसोक्त आनंद घेतला. पूर्ण रात्र आनंद घेतल्यावर पहाटे दोघेही बिछाण्यावर पडून आराम करू लागलो. थोड्या वेळाने ती म्हणाली, राजू, आज मी खूप आनंदी आहे, कारण मला एका चांगल्या माणसावर प्रेम करण्याची संधी मिळाली आहे. मी हे आयुष्यभर विसरणार नाही. मॅडम 6 दिवसांनी परत आल्या. मॅडम येईपर्यंत मी तिच्यावर खूप प्रेम केलं. काही दिवसांनी मॅडम आणि मॅडमची लहान मुलगी केतकी आणि सर 5 दिवसाच्या टूरवर गेले. घरी मी, संजना आणि प्रियंका होतो. मी संजनाला म्हणालो, प्रियंकाला कधी तयार करशील? संजना काही वेळ विचार करून म्हणाली, तू रात्री माझ्यावर प्रेम कर आणि मी मोठ्याने आवाज देईल, तेव्हा प्रियंका माझ्याकडे येईल आणि सगळं काही बघेल. बाकीचं मी सांभाळते. रात्री जेव्हा कार्यक्रमात संजनाने आवाज द्यायला सुरुवात केली, तेव्हा प्रियंका धावत तिथे आली आणि म्हणाली, काय झालं ताई? पण तिने जेव्हा ते सगळं दृश्य पाहिलं, तेव्हा ती मला दूर करण्याचा प्रयत्न करू लागली आणि म्हणाली, राजू, तू हे काय करत आहेस? सोड माझ्या दीदीला. मी म्हणालो, तुमच्या दीदीनेच करायला सांगितलं आहे. तुम्ही तिलाच विचारा. जर ती म्हणाली तर मी निघून जातो. ती संजनाला म्हणाली, दीदी, तू हे काय करत आहेस? काय तूच राजूला सांगितलं आहे? संजना म्हणाली, होय, मीच राजूला सांगितलं आहे. मम्माने पण राजूकडून खूप काम करून घेतलं आहे. जेव्हा ती राजूसोबत बाहेर होती, 6 दिवसांनी सरांचा फोन आला की काही कारणामुळे ते 20 दिवसांनी येणार आहेत. पुढील 20 दिवस संजना आणि प्रियंका माझ्यासोबत त्या गोष्टींचा आनंद घेत होत्या आणि आम्ही तिघांनी मिळून खूप मज्जा केली. आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.